मी स्नेहल अजय बोरसे इयत्ता 7वीची विद्यार्थिनी पाटीचं गाणं या विषयावरील माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. पाटीचं गाणं. आकाशात एक तारा चमकतो, रोज रात्री मला काही सांगतो. तू मोठी हो, काहीतरी कर, भीती नको, धैर्य धर. शाळा, अभ्यास, मित्र, मैत्रिणी, खेळायचं, शिकायचं हेच रोजचं गाणं. पण मनात एक स्वप्न लपलेलं, छोटं असलं तरी खास जपलेलं. शिक्षक विचारतात, तू कोण होणार? मी म्हणते, स्वप्नांवर चालणारी पायलट, लेखिका किंवा वैज्ञानिक होणार. मी ठरवेन माझं भवितव्य अनोखं, आकर्षक. आईबाबांचे आशीर्वाद, मैत्रिणींची साथ, शिक्षकांचा संवाद या साऱ्यांनी माझं स्वप्न उंच उडेल. एक दिवस नक्कीच ते खरं ठरेल. मी सिद्धेश सगरे इयत्ता 7वीचा विद्यार्थी संगणक या विषयावर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. संगणक हा आपला सर्वोत्तम मित्र. काहीही काम करतो, गणित सोडवतो व रेखाटतो सुंदर चित्र. जेव्हा नसतो कोणताच पर्याय, तेव्हा संगणकावर शोधा उपाय. माहीत नसलेल्या प्रश्नांची असेल भीती, तर घ्या संगणकाकडून माहिती. घरी बसल्या बसल्या करू शकतो उद्योग आणि करू शकतो नवीन वेगवेगळे प्रयोग. माहितीचे सर्वात उत्तम साधन आहे संगणक. कोणीही शोधत असो उत्तर, करत नाही माणसांसारखा फरक. मी श्लोक टाके इयत्ता 7वीचा विद्यार्थी. आज मी भारतीय संस्कृती या विषयावर बोलू इच्छितो. भारतीय संस्कृती, सर्व जगात जिची महती अशी माझी भारतीय संस्कृती. प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भारतीय भूमी. जिथे संस्कारातून शिकवण दिली जाते ती भारतीय संस्कृती. जिथे अतिथी देवो भवची शिकवण दिली जाते, गाईला माता समजून तिची पूजा केली जाते, सर्व धर्म समभाव समजून सगळे सण एकत्र साजरा केले जातात. इथे प्रत्येकाच्या चालीरीती परंपरा वेगवेगळ्या असूनही सर्वजण आदराने त्याचा पालन करतात. आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या ग्रंथाचे देशविदेशात वाचन करून आचरण करण्याचा प्रयत्न केला जातो. जिथे वनौषधीचा वापर करून मोठमोठे आजार बरे केले जातात, त्यासाठी जिथे पवित्र नद्यांच्या संगमावर शाही स्नान केलं जातं, त्यासाठी जगभरातून लाखो लोक एकत्र जमतात आणि आनंदाने स्नान करतात. आजही आपल्या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन केली जाते आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावून लहान मुले शुभम करोती म्हणतात. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आई वडील आणि गुरूंच्या आशीर्वादानेच होते. विविधतेतून एकतेचा सर्वात मोठा उदाहरण म्हणजे आपला भारत देश. याच एकतेचा आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचा आपण पालन करूया आणि हा जागतिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया.